माझा मित्र श्रेयश हा पॉलिटिकल सायन्सचा प्रोफेसर आहे, जो कॉलेजमध्ये शिकवतो आणि मी इतिहास विषय कॉलेजमध्ये शिकवतो. काल आम्ही शिकवण्याच्या संदर्भात चर्चा केली आणि त्या चर्चेमधून बऱ्याचशा गोष्टी पुढे आल्या, ज्या की नवीन नाही आहेत, पण ज्यांच्याविषयी बोललं गेलं पाहिजे. त्याच्यावरती मला असं वाटलं की लेख लिहिण्यापेक्षा किंवा एखादी नोट लिहिण्यापेक्षा त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवणं हे जास्त बरं राहील, गरजेचं राहील, म्हणून हा व्हिडिओ करत आहे. तर महत्त्वाचं म्हणजे क्लासरूम्स हे टीचिंगचं म्हणजे नुसतं आपण शिक्षक म्हणून सारखं बोलतो आहे, काहीतरी माहिती देतो आहे आणि विद्यार्थी ऐकत आहेत, असं ते फक्त वन वे फ्लो नसावा. कारण मग त्याच्यातून मुलं फक्त माहिती कन्झ्युम करतील किंवा माहितीचं कन्झम्शन करतील, पण त्याचं प्रोडक्शन नव्या गोष्टीमध्ये होण्यासाठी त्यांना स्वतःला काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं हे फार गरजेचं आहे. मग हे ॲक्टिव्हिटी कसं होणार, हे ॲक्टिव्हिस्ट बेस्ड लर्निंग कसं काय होऊ शकतं? तर त्यासाठी क्लासरूम्स हे ॲक्टिव्हिटींचं सेंटर असलं पाहिजे. क्लासरूम हे एक्सपेरिमेंट रूम असली पाहिजे, ना की ती फक्त टीचिंग रूम, की काहीतरी सांगणं आणि विद्यार्थ्यांनी ते लिहून घेणं अँड दॅट्स इट. क्लासरूमला आपण एक्सपेरिमेंट रूम म्हणून ट्रीट केलं पाहिजे. जसं की सायन्स फील्डमध्ये केमिस्ट्रीसाठीच्या लॅब्स असतात, बॉटनीसाठीच्या लॅब असतात, तशा ह्युमॅनिटीज सेक्शनमध्ये म्हणजे पॉलिटिकल सायन्स असू दे किंवा हिस्ट्री असू दे किंवा सोशिओलॉजी असू दे किंवा क्लासरूम्स ह्या ॲक्टिव्हिटी, एक्सपेरिमेंट ह्यांचं सेंटर असलं पाहिजे. तिथं तशा प्रकारची शिक्षण प्रणाली राबवण्यात आली पाहिजे. परत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपण कन्सेप्ट्स वापरतो, की प्राध्यापक टीच करतात म्हणजे प्रोफेसर हे शिकवतात, त्यापेक्षा त्यांनी इथून पुढं असं बोललं गेलं पाहिजे की वी आर प्रॅक्टिसिंग, म्हणजे आम्ही शिकवण्याची प्रॅक्टिस करीत आहोत, आम्ही प्रॅक्टिस करतो आहे, आमचं ट्रेनिंग चाललं आहे, शिकवण्याचं पण ट्रेनिंग चाललं आहे. पण त्याच्यासोबत मग हा शब्द का वापरायचा, कारण त्याच्यामुळं आपण खरंच काहीतरी नव्याने शिकत आहोत आणि काहीतरी प्रॅक्टिस करत आहोत. ते प्रॅक्टिस अजून फुलफिल झालेली नाही आहे, तर त्या प्रॅक्टिसमध्ये मला अजून नवीन प्रयोग करणं अपेक्षित आहे, हे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आणि ही गोष्ट पण सायन्सकडूनच आलेली आहे, की बरेचसे डॉक्टर्स जे असतात ते म्हणतात की मी 20 वर्ष झालं माझी प्रॅक्टिस सुरू करून, म्हणजे पेशंटसोबत ते काही फायनल नॉलेज किंवा फायनल ट्रूथ ते देत नाही आहे. तर पेशंटला हवे असणारे जे काही पेशंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याशी समजून उमजून घेऊन त्याला जे औषध गरजेचं वाटेल ते देणं ही डॉक्टरची सातत्याने चाललेली प्रॅक्टिस आहे. त्यामुळं त्याचा जो ॲप्रोच आहे तो फार प्रामाणिक आहे आणि तो लर्निंग बेस आहे, म्हणजे की त्याच्यामध्ये तो दररोज नवीन काहीतरी शिकतोय. तसंच प्राध्यापकांनी वर्गामध्ये शिकवताना की आम्ही टीचिंग हे फक्त टीचिंग करत नव्हतं, त्याची टीचिंगची प्रॅक्टिस आम्ही करत आहोत त्याची ती. त्यामुळे ही संज्ञा वापरणं जास्त गरजेचं वाटतं. तो ॲप्रोच टीचरकडं असणं पण, ह्युमॅनिटीजच्या पण टीचर्सकडं असणं गरजेचं आहे, कारण आपण कुठलाही फायनल ट्रूथ त्यांना सांगत नसतो, तर आपण एकमेकांच्या देवाणघेवाणीमधूनच समाज कसा आहे, समाजामध्ये आणखी आपला हा समाज आणखीन चांगला होण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो. मग पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून आपण कसा प्रयत्न करू शकतो, हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आपण कसा प्रयत्न करू शकतो, कुठल्या गोष्टी आपण राबवू शकतो, कुठले प्रयोग आपण समाजामध्ये करू शकतो, असा एक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला कशा प्रकारचा रिसर्च करावा लागेल जेणेकरून आपला समाज आणखीन चांगला होईल. तर असा ॲप्रोच हा टीचिंगच्या क्षेत्रामध्ये, क्लासरूममध्ये असला पाहिजे, असं आम्हाला आमच्या डिस्कशनमधून पुढं आलं. तर ह्या नवीन गोष्टी नाही आहेत, ह्या जुन्याच गोष्टी आहेत, पण आजच्या काळामध्ये किंवा ह्या चालू वर्तमानामध्ये ह्या सांगण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर थँक्यू सो मच.